वेलकम टू द यशोदाज किचन. घरात भाजी नाहीये तर चला मग पाहूया कशी बनवायची येसूरची आमटी, तेही फक्त 5 मिनिटांमध्ये. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, त्यात 3-4 पाकळ्या लसूण आणि थोडेसे खोबरे, ते आपण फाईन पेस्ट करून घ्यायचे. नंतर त्यात थोडेसे पेस्ट झाल्यानंतर पाणी मिक्स करायचे. पाणी ॲड केल्यानंतर त्याची परत एकदा पेस्ट बनवून घ्यायची. आता त्यात थोडेसे टोमॅटो कापलेले ॲड करायचे. टोमॅटो ॲड केल्यानंतर परत एकदा त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची. ती पेस्ट झाल्यानंतर एक कढई घ्यायची, त्यात तेल ॲड करायचे. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी, ती तडतडल्यानंतर त्यात थोडेसे जिरे, आता थोडेसे हिंग ॲड केल्यानंतर त्यात थोडेसे आपण ॲड केलेली पेस्ट टाकायची. नंतर येसुराचे पीठ टाकायचे. येसुराचे पीठ हे भाजलेले तांदूळ, बाजरी आणि फुटाण्यांपासून बनते. नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाल्याची पावडर घालायची. ते झाल्यानंतर थोडेसे पाणी ॲड करून खाली चिकटलेला मसाला आपण काढून घ्यायचा आहे. त्याला हलवल्यानंतर थोडेसे तेल सुटेपर्यंत त्याला ठेवायचं. नंतर पाणी ॲड करा तुम्हाला हवे तेवढे. नंतर अर्धा चमचा मीठ आणि त्याला परत एकदा स्टर करून घ्या. स्टर केल्यानंतर त्याला उकळी येईपर्यंत ठेवा. आता बघा कशी छान अशी तरी सुटलेली आहे. आता उकळी आल्यानंतर 2 मिनिटं अजून त्याला झाकून ठेवा आणि ही बनली आपली आमटी.